आणि त्याच अनुषंगाने आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत. जवळपास 91,65,156 एवढ्या शेतकऱ्यांच्या 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 1892 कोटी आणि 61 लाख 1892 कोटी आणि 61 लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत. आणि मला विश्वास आहे की ही जी काही मदत आपण करतो त्याच्या पाठीमागचा आपला हेतू हा असतो की शेतीच्या कामामध्ये जे काही छोटे मोठे खर्च शेतकऱ्यांना येतात किंवा अनुषंगिक खर्च येतात त्याच्यामध्ये त्यांना मदत मिळाली पाहिजे. आणि निश्चितपणे आपल्याला कल्पना आहे की या महासन्मान निधीचं सर्वच शेतकरी सातत्याने स्वागत करतात. त्यामुळे आज ते पैसे आम्ही जमा केलेले आहेत. हे काम आपण या ठिकाणी करतो आहोत आणि विशेषतः आपण दिलेल्या अनुदानातही आता वाढ केलेली आहे. आणि ती वाढ करताना ही जी 30 लाख घरं आहेत पहिल्या दिवसापासून रूफटॉप सोलरची घरं असणार आहेत त्यांना विजेचं बिल येणार नाही. यासोबत आपण अतिक्रमितांचे जे काही पट्टे आहेत ते पट्टे त्या ठिकाणी नियमित करायचे अशा अनेक त्या ठिकाणी योजना घोषित केलेल्या आहेत. जल जीवन मिशन या संदर्भात चर्चाही झाली आहे. अडचणी निश्चितपणे आहेत. पण मला सांगताना आनंद वाटतो की कालच केंद्रीय मंत्रिमंडळाने सगळ्या शंका कुशंका दूर करत या ठिकाणी 8.69 लाख कोटी रुपये हे जल जीवन मिशनला नव्याने अलॉट केले आहे. आज महाराष्ट्रात 81% लोकांना नळाने पाणी पुरवठा करण्याच्या योजना या आपण त्या ठिकाणी तयार केलेल्या आहेत. आपण जर विचार केला तर राज्यात जल जीवन मिशन अंतर्गत 51,560 योजना राबविण्यात येत असून त्यापैकी 26,499 योजना पूर्ण झाल्या आहेत. उर्वरितच्या योजना आहेत त्यामध्ये 75% 99% काम झालेल्या योजना 8,766, 50% ते 75% काम झालेल्या योजना 7,669 योजना, 25% ते 50% 4,953 योजना, 25%च्या आत ज्यांचं काम आहे 3,354 योजना आणि ज्यांचं कामच सुरू झालं नाही अशा 367 योजना आहेत. या सगळ्या योजनांची नव्याने त्या संदर्भात आखणी करणं, जिथे सोर्स प्रॉब्लेमॅटिक आहे तिथे नवीन सोर्स बघणं, फेर प्रशासकीय मान्यता देणं अशा पद्धतीचं हे काम करण्यात आलं आहे. आणि सातत्याने एक गोष्ट आपल्या सभागृहासमोर येते आणि ती खरी देखील आहे की जवळपास 15,000 कोटी रुपयाची देणी ही जलजीवन मिशनची या ठिकाणी बाकी आहेत. मला आता सांगताना आनंद वाटतो की या वर्षामध्ये यापैकी 12,800 कोटी रुपये हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार तरतूद झाली आहे ते आपल्याला मिळणार आहे. 12,800 कोटी रुपये. बाकी आपण मग काही अजून ऑनगोईंग योजना असतील, काही आपण कर्ज घेणार आहोत. त्यामुळे हा जो काही एक तिढा जलजीवन मिशनचा निर्माण झाला होता हा नाही 1400 कशी आहे यावर्षी 1400 + 1400 अशी 2800 आणि 5,000ची पुढची 5,000 मॅचिंग घालावं 50%ची आहे ना, ते देत नाही म्हणून आपण देत नाही आहोत. त्यामुळे असं 12,800 कोटी रुपये हे या वर्षात आपल्याजवळ उपलब्ध असणार आहे. त्यामुळे बऱ्यापैकी
जल जीवन मिशनच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी आपण दूर करणार आहोत. एक मुद्दा या ठिकाणी आला की बाबा तुम्ही मुख्यमंत्री बळीराजा शेतपाळन रस्ता योजना घोषित केली पण याला निधी नाही दिला. खरं म्हणजे अतिशय उत्तम योजना आहे. 100% यंत्रसामुग्रीचा उपयोग करून आपल्याला हा रस्ता बनवता येणार आहे. याकरता गौण खनिजावर स्वामित्व शुल्क आपण माफ केलेलं आहे आणि मुर्मीकरणाकरता 15 लाख रुपये त्या ठिकाणी आपण प्रति किलोमीटर दिले आहेत. आमदार जे आहेत स्थानिक त्यांच्याच अध्यक्षतेखाली समित्या त्या ठिकाणी निर्माण करतो आहोत. आपण प्रत्येक कामाचं जिओ टॅगिंग आणि कोर कटिंग आपण करतो आणि जी काही वेगवेगळी प्रकरणं आहेत ते सांगून आपल्याला वेळ घेत नाही. पण आमचे महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती होती. सगळ्यांनी खूप मेहनत करून चांगली योजना तयार केली आहे आणि याकरता 1000 कोटी रुपये आपण राखून ठेवलेले आहेत बजेटमध्ये आणि जेवढे लागत जातील तेवढे पैसे आपण देऊ. कारण शेतपाळन रस्ते हा सगळ्या शेतकऱ्यांकरता आणि ग्रामीण भागाकरता एक महत्वाचा विषय आहे आणि आपली जुनी योजना जी कॉन्व्हर्जन्सची आहे ज्याच्यामध्ये नरेगा म्हणजे आता जी रामजी ती चालूच राहणार आहे. ती काही आपण बंद करणार नाही आहोत. पण या योजनेमुळे अत्यंत वेगाने आपल्याला हे काम करता येईल. एक विषय आला की गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्थसंकल्पात सामाजिक न्यायाला 38% कमी निधी दिला. हे काही खरं नाही आहे. सामाजिक न्यायाला आपण मागील वर्षीपेक्षा जास्त निधी दिलेला आहे आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर हेही खरं नाहीये की पैसे खर्च झाले नाही. किंबहुना अजून या ठिकाणी 31 मार्च यायचा आहे पण वितरित निधी जो आहे तो जवळपास 76% आहे आणि त्या 76%च्या 87% एवढे पैसे खर्च झालेले आहेत. आपल्याला माहिती आहे की सगळा हिशोब 31 मार्च पर्यंत येईल त्यावेळेस याची जुळणी होईल. त्यामुळे कुठेही याच्यामध्ये कपात किंवा हे पैसे खर्च झाले नाहीत अशी परिस्थिती असणार नाही. यासोबत आदिवासी विकास विभागाचा जर आपण विचार केला तर त्याही ठिकाणी हीच परिस्थिती आहे. जवळपास 83% निधी आपण वितरित केलेला आहे. खर्च 70% झालेला आहे पण 31 मार्च पर्यंत आपल्याला माहिती आहे की उर्वरित खर्च आपला तो त्या ठिकाणी बुक होतो. त्यामुळे कुठेही आपण या दोन्ही निधीमध्ये कपातही केली नाही. खर्चामध्ये 38% 40% वगैरे नाही. 83% पर्यंत आतापर्यंत हा खर्च आपला पोचलेला आहे आणि या सगळ्या योजना ज्या आहेत त्या योजनाला आवश्यक तो निधी आपण दिलेला आहे. क्रीडा प्रबोधिनीच्या संदर्भातही चांगला मुद्दा जयंतराव आपण उपस्थित केला आणि निश्चितपणे आपण क्रीडा प्रबोधिनीवर मोठ्या प्रमाणात खर्च करतो आहोत आणि आपले साधारणपणे जी काही या ठिकाणी परफॉर्मन्स आहे तो परफॉर्मन्स देखील चांगला आहे. अर्थात आपण जे सांगितलं 23-24चा परफॉर्मन्स हा आपला खूपच चांगला होता. बाकी 22-23, 24-25, 25-26 हे जवळपास सारखे आहेत पण 23-24ला मात्र आपण 122 पदकं मिळवली होती. त्यामुळे निश्चितपणे तसाच परफॉर्मन्स दरवर्षी कसा करता येईल या संदर्भात त्याच्यामध्ये लक्ष घालण्याचं काम आपण करू. जलसंपदा विभागाच्या संदर्भात देखील सांगत असताना मला आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे की सातत्याने आपण म्हणतो की तुमचं किती सिंचन क्षमता निर्माण झाली हे तुम्ही सांगत नाही आणि मग त्याचे आकडे नाहीत आणि इतके पैसे खर्च होतात आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की आपला जो जल आराखडा आहे त्या जल आराखड्यामध्ये महाराष्ट्राची अंतिम सिंचन क्षमता 81 लाख हेक्टर इतकी आपण त्या ठिकाणी अंदाजित केलेली आहे की अंतिम पोटेन्शियल किती जे आपण प्राप्त करू शकतो तर ते 81 लाख हेक्टर आहे. अर्थात आता हे चेंज होणार आहे कारण हे 81 लाख हेक्टर आपण ज्यावेळेस पकडलं त्यावेळेस आपण नदीजोड प्रकल्प पकडले नव्हते. तर नदीजोड प्रकल्पाशिवाय 81 लाख हेक्टर आपली अंतिम सिंचन क्षमता आहे. त्यापैकी
आता जून 2024 अखेरपर्यंत पूर्ण आणि आताचे बांधकामाधीन प्रकल्प याच्या माध्यमातून जी सिंचन क्षमता आपण निर्माण केलेली आहे ती आहे 57 लाख हेक्टर, म्हणजे अंतिम सिंचन क्षमतेच्या 70% आपण सिंचन क्षमता तयार केलेली आहे। आणि अगदी मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्याचं कोणी बोललं म्हणून सांगतो, मराठवाड्याची अंतिम सिंचन क्षमता ही 17 लाख हेक्टर आहे, त्यापैकी 12.68 लाख हेक्टर आपण तयार केली आहे आणि 2.43 लक्ष हेक्टरची कामं चालली आहेत, म्हणजे दोन्ही मिळून 17 लाख हेक्टर पैकी 15 लाख हेक्टरची सिंचन क्षमता आपण अचीव करणार आहोत। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की आपण लक्षात घेतलं पाहिजे की मोठ्या प्रमाणात ही सगळी कामं जी आहेत ही कामं चाललेली आहेत, ज्यामध्ये 3123 लघु प्रकल्पांपैकी या ठिकाणी 3000 प्रकल्प पूर्ण झाले आहेत। 69 मोठ्या प्रकल्पांपैकी नाही, एक मिनिट काहीतरी चुकतं, थांबा, 110 लघु आणि 69 मोठे इतके प्रकल्प आपण पूर्ण केलेले आहेत। बाकी आपले प्रकल्प जे आहेत ते बांधकामाधीन आहे आणि यासोबत नदीजोड प्रकल्प जे आहेत ते अत्यंत वेगाने पुढे चालले आहेत। विशेषतः मराठवाड्याकरता जो वरदान ठरणार आहे, उल्हास खोऱ्याचं पाणी हे मराठवाड्यामध्ये नेण्याच्या संदर्भात आपला जो प्रकल्प होता याचा प्री फिजिबिलिटी रिपोर्ट आता आलेला आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो, आपण अपेक्षित केलं होतं 54 टीएमसी पाणी, पण प्री फिजिबिलिटी रिपोर्टमध्ये 78 टीएमसी पाणी हे उल्हास खोऱ्यातनं आपल्याला मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात नेता येईल। 87,000 कोटी रुपयाचा प्रकल्प असणार आहे। आता प्री फिजिबिलिटी रिपोर्ट हा आल्यामुळे आणि तो वायबल आल्यामुळे आता याचा डीपीआर बनायला सुरुवात झाली आहे। पुढच्या 4 महिन्यामध्ये याचा डीपीआर बनवून मग त्याला सगळ्या मान्यता आम्ही घेऊ। त्यामुळे मला असं वाटतं की हा जो काही दुष्काळ मुक्तीकडे आपली जी वाटचाल चालली आहे ती अत्यंत चांगल्या पद्धतीने चालली आहे। दमणगंगा, वैतरणा, गोदावरी नदीजोड प्रकल्प 5.68 टीएमसी हा पुढे गेलेला आहे। जवळपास 33,000 क्षेत्राला त्याचा लाभ होणार आहे। दमणगंगा, एकदरे, गोदावरी नदीजोड प्रकल्प 3.55 टीएमसी अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात ही सिंचन क्षमता आपण तयार करू शकणार आहोत। आणि दमणगंगा, पिंजाळ त्याही संदर्भात आता आपण याचं रिइंजिनिअरिंग सुरू केलंय, कारण या प्रकल्पाचं म्हणजे खरं तर 1980च्या नॅशनल पर्स्पेक्टिव्ह प्लॅन मध्ये आलेला हा ज्यावेळेस 80 साली 30 आंतरराज्यीय नदीजोड प्रकल्प हे सरकारने मान्य केले